करू शकतो. आणि काही कमी पडली तर मी मंत्री आहे ना. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त बजेटवाला मंत्री आहे. 22,500 कोटीचं बजेट माझं आहे एकट्याचं. अरे 22,500 तर किती झिरो लावायचे त्याला एकदा विचारून तर घ्या कसं लावतात झिरो. अरे हा पैसा आपल्याकडे, म्हणून लोक मला बजाजनगरचा आमदार म्हणतात. मी आमदार कुणाचा आहे? बजाजनगरचा. दुसरा एक उमेदवार आहे, तो काहीतरी फोन पे करायला का असं ऐकलं. अरे फोन पे हे काय भानगड आहे? नाही ना, म्हणजे आपण मतदारांना विकत घेऊ आणि त्याला फोन पे वर पैसे टाकू. अरे चांगले धंदे चालले ते कर, कशाला टोक्याला लागतो? लोकांना मूर्ख बनवणं एवढं सोपं आहे का? अरे ही सत्ता आहे, ही सत्ता ही लोकांसाठी असते. मी किती मोठं झालं याला महत्व नाही, मी लोकांसाठी काय केलं याला महत्व आहे. ते काम आपण केलं पाहिजे. गेले 20 वर्ष मी या ठिकाणी आमदार आहे. माझ्या माता भगिनीला विचारा, माझ्या भावांना विचारा, कधीतरी तुम्हाला असं वाटलं का हा आमदार आहे, हा मंत्री आहे म्हणून? आपल्या घरातलं वाटतं का नाही? माझं कुटुंब या ठिकाणी काम करतो तुमच्यासाठी. कधी त्यांनी विचारलं का नाही मी पालकमंत्र्याची बायको आहे, मी पालकमंत्र्याची मुलगी आहे? कधी आमच्या डोक्यात जात. आम्ही हे समजतो की आपण ज्यांच्यासाठी काम करतो त्या आशीर्वादाच्या बळावर आपण जिवंत आहोत. त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असला पाहिजे, म्हणून आम्ही तुमच्या सेवेमध्ये आहोत. कालची घटना सांगतो. हे बघा, माणसाचा काही भरोसा नाही. अजितदादा गेले का नाही? कोणी मानलं होतं का? काल माझी बी बारी आली, ती वाचलो थोडंच. येताना गाडी एका खड्ड्यात आदळली, दोन्ही टायर लेफ्टचे माझे बस्ट झाले, मर्सिडीज गाडीचे. व दुसरी माझी इनो होती त्याच्यात बसली, ती गाडी आतापर्यंत घरी नाही आलेली. काय भरोसा माणसाच्या आयुष्याचा? जर काही झालं असतं काल बरं वाईट तर तुम्ही श्रद्धांजली वाहिली असते. हे सर्व तुम्हाला पुण्य जे काही मिळतं त्याच्या जोरावर तुम्ही आज जिवंत आहात. मी आयुष्यामध्ये सगळ्यांना सांगतो, अरे तुम्हाला मिळालेला आजचा दिवस हा चांगला लावा. आजचा दिवस ते चांगलं काम करा. उद्याच्या दिवसाची चिंता करू नका. उद्याचा दिवस निघो का ना निघो. आणि ही ताकद जेव्हा तयार होते त्या टायमाला मला वाटतं की या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मला चिंता करायची गरज नाही. तुम्ही सर्वजण माझ्या बरोबर आहात का नाही? सर्वजण माझ्या बरोबर आहात ना तुम्ही? मग त्याच्यासाठी मला काय करायचंय? या सगळ्या उमेदवाराच्या डोक्यात चेहऱ्यावर काही टेन्शन होतं, टेन्शन काही घेऊ नका बाबा. हो, तुला फक्त निवडून आल्यानंतर या लोकांबरोबर तेवढंच नम्रतेने वागा जसं मी वागतो. नाही तर चुनकी आहे, चलो आता काय करायचं तुमची, असं म्हणलं का माझं दुसऱ्यांदा पटकी खातो समजायचं. गाडी मोठी आम्ही तोडली, तुम्हाला मुद्दा म्हणून तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून सांग. नाही तर तुम्ही म्हणाल की संजय शिरसाटाने त्या गोष्टीचं उत्तरच दिलं नाही. युतीला मी बसलेलो. हे संजय शिरसाट जेव्हाही बोलेल तर खरा बोलेल हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि तोंडावर बोलणं हा आपला स्वभाव आहे. युतीमध्ये बसलो आम्ही, युती सर्व फायनल व्हायला आली. एक जागा अशी होती, त्या जागेवर मला हळूच सांगितलं त्याच अतुल सावे साहेबांनी, साहेब ती जागा आम्ही तुम्हाला सोडतो, परंतु त्या ठिकाणी आम्हाला बी फॉर्म द्यावा लागेल. हे मी जे बोलतोय हे त्यांना विचारा. जर हे खोटं असेल तर तुम्ही जोडा काढून मला मारा, मी त्याला खायला तयार आहे. मी जे ठामपणे सांगतोय, जे आरोप प्रत्यारोप करतात ना त्यांनी स्वतः पहिल्या आपल्या आतमध्ये झाकून बघा आपण किती खोटं बोल. अरे लिमिट असते खोटं बोलायची काय? अरे वेगळं ती जागा जर तू आम्हाला सोडत असशील तर बी फॉर्म देतो कशाला? नाही मला साहेब, त्याचे तिथं जो उमेदवार उभा करायचा आहे ना
त्याचा एक मित्र डोंबिवलीला आहे, तो त्याचा व्यावसायिक आहे आणि त्या व्यावसायिकाचा रवी चव्हाणाशी असलेली मैत्री ती. आणि रवी चव्हाणने मला सांगितलं, नाही मला आम्हाला द्यावाच लागेल बी फॉर्म. मग मी म्हणलं तुम्ही एक बी फॉर्म द्याल तर मग मी पण एक बी फॉर्म देईल ना, काही चुकलं माझं? जर तुम्ही पहिला सुरुवात करताय तर त्या टायमाला मला द्यावं लागेल की नाही? तेवढं चालेल. मग चालेल म्हणल्यानंतर मी दिलाय ना, चालेल म्हणलं म्हणून दिलाय ना. काळ्याला कशासाठी उभं केलंय ना मी, नाही तर हा मतदारसंघ तर सुटलाच होता. परंतु तुम्ही केली ती चुकी नाही, आम्ही केली ती घोडचूक. आणि युती कशी तोडली, त्यांनी युती तोडली असं बोंबलायला तयार. मी भाजपवाल्याला सांगेन, जास्त दिवस खोटं बोललेलं चालत नसतं बाबा. खोटं बोलू नका. लोक शहाणे आहेत, लोकांना कळतं. जे तुम्ही आता घेतायत ना फापट पसारा, ते तुमचे कधी नव्हते ना राहणार आहेत. पण त्याच्यामुळं महायुतीमध्ये दरार येते. ही गोष्ट लक्षात ठेवा. यासाठी मी बोलणं कमी करतोय. ज्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्यावर आरोप करायचे आणि आम्ही ते सहन करायचे, सांगता आलं पाहिजे. होय, हे बजाजनगर ही माझी कामगार वसाहत जरी असली, ही ताकदीने तुमच्या पाठीशी उभी आहे. 22ला जेव्हा उठाव झाला, त्याच्यानंतर झालेली ग्रामपंचायत सगळ्यात बहुमताने निवडून दिली. महाराष्ट्रातली सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे आणि सगळ्यात बहुमताने तुम्ही निवडून दिली. त्या टायमाला शिंदे साहेबांना मी सांगितलं, साहेब ग्रामपंचायत 2-5 हजार मतदानाची असते, आमची ग्रामपंचायत कितीची? म्हणे कितीची? म्हणजे 50 हजाराची. त्याने ग्रामपंचायत 50 हजारची? नाही, 50 हजारची ग्रामपंचायत आहे, 50 हजार मतदान आहे तिथं. म्हणून महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी पहिली ग्रामपंचायत आपण जिंकली. त्या टायमाला शिंदे साहेबांनी माझ्या पाठीवर हात ठेवून मला सांगितलं, शाबास तू टिकून ठेवलं. तोच आशीर्वाद पुन्हा आपल्याला घ्यायचा आहे. उद्या शिंदे साहेबांची सभा देवगाव रंगारीला आहे, उद्या तेही येत आहेत. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करतो, मला पुढच्या सभेला पुन्हा आता गटामध्ये जायचंय. म्हणून आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. पुन्हा सांगतो, काही लोक येतील भूलथापा देतील, काही लोक काय फोन पे करतील, काही लोक आणखीन काय बोलतील, त्याच्याकडे काही लक्ष देऊ नका. हे जे ना तुमच्या घरच्यांचे झाल्याने तर तुमचे काय होणार आहे. म्हणून त्यांना आपण लक्ष त्यांच्याकडे न देता या सर्व उमेदवाराला आपण प्रचंड मताने निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. आणि सगळ्यात महत्वाचं, या ठिकाणी स्वरूप पांजणे जे अपक्ष होते त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला, त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळे लफडे झाले नसते याची दखल तुम्ही घेतली पाहिजे. आणि जो उठतो तो बजाजनगरलाच येतो. त्यांना असं वाटतं की बजाजनगरचे लोक येडेच आहेत, कानात बिड्या आहेत त्यांच्या. अरे हे यांच्यासारख्याला 10 लोकांना तुम्ही विकून येणारे लोक आहेत. त्यांना काय माहिती संजय सिरसाटला अनुभव तगडा आहे. म्हणून मला यांची चिंता नाहीये. कोण येतंय, येतात तेच चेहरे, तेच लोक चपटा भांगाचे, ज्यांना आपण किती वेळा पाडले. तेच स्टेजवर असतात, तेच येतात, तेच बोलतात आणि हे समजतात की त्याचे बजाजनगरचे कामगार असेल, माता भगिनी असेल, यांना काही कळत नाही. आपण येड्यात काढलं का आपलं मतदान होऊन जाईल. अरे ही परिस्थिती आता राहिली नाही. मी तुम्हाला सर्व मतदार बंधू भगिनीला सांगेन, आज बोलायला जास्त वेळ नाही. मी आणखी काहीतरी खणकाम बोललो असतो, परंतु सगळ्यांना सांगतो, आपल्याला या बजाजनगरला मी पहिल्यांदा जेव्हा आमदार झालो त्या टायमाला सांगितलं होतं, माझ्या कामगाराचा पाय हा मातीमध्ये न पडता चांगल्या रस्त्यावर पडला पाहिजे. हे पहिल्या टायमाला सांगितलं होतं, ते मी करून दाखवलं. आता पुन्हा या बजाजनगरचा चेहऱ्यामोहर आपल्याला बदलायचं. बजाजनगर आता तसं नाही, सगळ्यात हायटेक असलेलं हे बजाजनगर झालं पाहिजे. बरं, मी काल एक ठरवलेलं आहे. आता डांबरी रस्ते पण झाले. आता हे सगळंच एरिया प्रमुख रस्ते तर आपण 6 महिन्यानंतर घेऊ. सगळं सिमेंटचे रस्ते झाले पाहिजे आणि ते मोठ्या साईजचे झाले पाहिजे, यासाठी माझा प्रयत्न आहे. 25 वर्ष काही करायची गरजच नसली पाहिजे.
हे चांगले रस्ते आपल्याकडे पाहिजे, आपल्याकडे ओपन स्पेस डेव्हलप झाल्या पाहिजे. सांगावं आपल्या पोरांनी खेळायचं कुठं आहे, कुठं गार्डन? ते एक तिकडं ते महाराज आपले वारले विचार आहे, तिथं थोडं बहुत होतं तर तिथं काहीतरी कब्जे चालू आहे. आणि म्हणून चांगलं गार्डन असलं पाहिजे. आपण शिवसृष्टी उभे करतोय ते चांगल्या पद्धतीने करतोय. मला सांगा बजाजनगर मध्ये जी घाण आहे ते केलं की नाही केलं? या गोवट्या देवीच्या इथं रस्त्यावर किती घाण असायची, बाजूला तिकडे कचरा कुंडी झाली होती, तिथे आपण पुतळा बसवला, किती चांगलं वाटतात. काही लोक संध्याकाळच्या टायमाला तिथं जातात. या फुलेनगर मध्ये जाऊन पहा, बाबासाहेबांचा पुतळा बसवला, तिथे काही लोक राहतात, बसतात. हे सगळं बजाजनगर आपल्याला सुंदर करायचं. कोणी राजकारणामध्ये कोणी काय येतं काय बोलतं त्याकडे लक्ष देऊ नका. हे फक्त हे पावसाळी किडे छत्र्या आहेत, या ताबडतोब जाणार आहेत. तुमची ताकद कधी विभक्त होता कामा नये. तुम्ही जो एक आहे, एक संघ आहे, म्हणून मला चिंता नसते. अरे मी तर कालच एका ठिकाणी सांगितलं, आमदारकीची निवडणूक लढवतो ना मी, पहिलं बूथ कोणतं आहे आपलं? दौलताबाद. तिथं थोडं कमी जास्त झालं तर चालतं मला. त्याच्यानंतर येतं शरणापूर करोडी. जेव्हा सुरू होतं आणि बजाजनगर आलो की मी माझ्या कार्यकर्त्याला सांगतो की आप देखो कमाल, बजाजनगर का वोट देखो कैसा निकलता है. आणि जेव्हा बजाजनगरची पेटी खुलते तेव्हा जी लीड मिळते ती कायम शेवटपर्यंत टिकते. हे बजाजनगरचं वैशिष्ट्य आहे. म्हणून मी बजाजनगरचा आमदार म्हणायला मला काही वाटत नाही. म्हणतो मी बजाजनगरचाच आहे. अरे एक नाही, दोन वेळा नाही, तीन वेळा नाही, 4 वेळाला या ठिकाणी लोक निवडून देतात. याचा अर्थ आहे की आपण त्याच्यासाठी काहीतरी करू लागतो. आपण कधी बजाजनगर मधल्या अनेक लोकांना माहिती, आपण कधी मदत करताना कधी मागं हात करत नाही. माझ्याकडे घरी आलेला कोणताही माणूस, कधी कोणतीही महिला भगिनी कधी खाली हाताने मी जाऊ देत नाही. तिचं काम झालंच पाहिजे, त्याचं काम झालंच पाहिजे, हा कटाक्ष आपल्याला असतो. आता उद्या परवा येतील, आणखीन एक नमुना आणखीन यायचं बाकी आहे. ते येईल, ते सांगाल संजय शिरसाटचं व्हाईट हाऊस कसं आहे, त्यालाही बोलवलं मी चहा प्यायला. म्हणून त्याची चिंता तुम्ही करू नका. आपण आता जवळ आलेलो आहोत, अंतर तुमचं माझं जवळच आहे. म्हणून या निवडणुकीमध्ये विरोधकांना एवढं दाखवून द्या. आता तुम्हाला इथं काही तुम्हाला थारा नाहीये, एकही मतदान आपलं वाया जाऊ देऊ नका. मी हे सर्व उमेदवार जे तुमच्या समोर आहेत हे आपल्यातले आहेत. हे रोज भेटणारे उमेदवार आहेत, रोज तुमच्या संपर्कात असणारे उमेदवार आहेत. म्हणून त्यांना मतदान करताना संजय शिरसाटला मतदान करताय. मी तुम्हाला कधी आयुष्यात काही मागितलं नाही, परंतु एक दान आज मी मागणार आहे. मी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करणार आहे, मला हे एक दानाच्या स्वरूपात तुमचं मतदान पाहिजे. माझी ताकद तुम्ही आहात. मला या सगळ्या लोकांना दाखवू द्या एकदा संजय शिरसाटच्या मागं बजाजनगर किती ताकदीने उभं आहे.